नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वनस्पतीची ओळख, वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतीची तांत्रिक माहिती अशी वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळत राहते. अजून आपण ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एकमेकाचा एक करू अवघे असंपंत. बघा, तुम्हाला मी आज एक भोपळा, कडू भोपळ्याचा एक तांत्रिक उपाय सांगत आहे. हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट येतोय तो कमेंट मध्ये मला कळवा. अगोदर लगेच कमेंट करू नका. याचा मी जे उपाय सांगतो हे तुम्ही करून बघा. तुम्हाला जमत नसतील, तुमच्या आजूबाजूला कोणी वैद्य असतील, कोणी गुरुजन असतील, त्यांना विचारा. डॉक्टर असेल, वैद्य असतील, त्यांना विचारा. त्यांच्या सल्ल्याने उपाय करा. तुम्हाला जर जमत नसेल, तुम्हाला मात्रा कळत नसेल, तुम्हाला औषध ओळखू येत नसेल, तर आजूबाजूच्या वैद्यांचा सल्ला घेऊन हे औषध तुम्ही करू शकता. तर बघा, एक तांत्रिक उपाय सांगतोय कडू भोपळ्याचा. तर एकदम जबरदस्त उपाय आहे, अनुभवसिद्ध उपाय आहे. हा उपाय आपण करू शकता. कडू भोपळा बघायचा आहे आपल्याला. कसा कडू भोपळा बघायचा आहे, तो वाळल्यानंतर त्याला जाळायचा आहे. कडू भोपळा हा जाळायचा आहे आणि जाळून त्याचे राख करायचे. ते राख चांगली कपड्यानं, बघा अशा कपड्यानं चांगली गाळून घ्यायचे, गाळून ठेवायचे. आणि काय करायचे, ज्याला रात आंधळा आहे, ज्याला दिवस आंधळा आहे, ज्याच्या डोळ्यावर पडदा आलेला आहे, अशा डोळ्यांच्या आजारांसाठी ती आपण केलेली राख, चाळून ठेवलेली ती राख मधामध्ये कालवायचे. मोहळाचं शुद्ध मध घ्यायचं आहे. मोहळाच्या शुद्ध मधामध्ये ती राख कालवून रात्रीच्या वेळेस डोळ्यांना अंजन करायचे. आपण जसं काजळ लावतो, डोळ्याला अंजन करतो, तसं अंजन किंवा काजळ लावायचे. मध आणि कडू भोपळ्याची राख डोळ्याला लावल्यानंतर वरील सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातात डोळ्यांचे. मग रात आंधळा असेल, दिवस आंधळा असेल, डोळ्याला पडदा आलेला असेल, बघा, तर हे डोळ्याचे सर्व प्रकारचे आजार पूर्णपणे बरे होतात. कडू भोपळ्याचे राख करून ते गाळून मधामध्ये, शुद्ध मोहळाच्या मधामध्ये अंजन केल्यानंतर, काजळ लावल्यानंतर तुमचे डोळ्याचे हे रात आंधळा, दिवस आंधळा, डोळ्याला आलेला पडदा पूर्णपणे जातोय. हा एक तांत्रिक उपाय आहे. दुसरा एक तांत्रिक उपाय बघा, वाजीकरण. ज्याला वाजीकरण म्हणते, ज्याला वाजीकरण समजत नसेल तर वाजीकरण किंवा एखादा नपुसंकत्व आलेले, एखाद्या पुरुषाला नपुसंकत्व आलेलं आहे, काय त्याला नपुसंकत्व आलेले, त्याची शारीरिक कमजोरी, क्षमता कमी झालेली आहे, त्यांनी काय करायचंय, कडू भोपळा हा रवी पुष्य नक्षत्रावर विधिवत आमंत्रित करून आणायचा आहे. विधिवत आमंत्रित करून आणल्यानंतर तो फोडून त्याच्यामधल्या बिया काढायच्या आहेत. त्या बियांची यथाउपचार पूजा करून धूप दीप दाखवून एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवायचे आहे. ते ज्या वेळेस तुम्ही स्त्री संभोग कराल त्यावेळेस एक बी तोंडामध्ये धरून स्त्री संभोग केल्यानंतर स्त्रीचा गर्वहरण होतो आणि तो पुरुष कुणाची कामइच्छा पूर्णपणे पूर्ण करतो. त्याचं नपुसंकत्व जातं आणि तो मर्दासारखा वीर पुरुष होतो. तर हा एक तांत्रिक उपाय आहे. हा उपाय तुम्ही करून आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.